कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजीतील शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी वाहन चोरीच्या तपासाबाबत लक्ष केंद्रित केलं। मिळालेल्या माहितीच्या आधारे इचलकरंजीतील अनिल राम, रांगोळीतील महावीर पाटील, कर्नाटकातील माणकापूरच्या स्वप्नील बन्ने आणि बेडकीहाळच्या अमोल पाटील या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या मदतीनं दुचाकी चोरीची कबुली दिली। त्यांच्याकडून 1,58,000च्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यासह सद्दाम सनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण सहभागी झाले होते। अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रकमेचा अपहार झाल्याचं उघड झालंय। त्या विरोधात इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। दानपेटी लुटणारे प्रमुख आरोपी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं झाली। त्यानंतर श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली। हा अपहार म्हणजे देशातील 140 कोटी जनतेचा विश्वासघात आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी केला। या आंदोलनात संजय कांबळे, उदयसिंग पाटील, सदा मलाबादे, मलकारी लवटे, अमरजित जाधव, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील 6 गाळेधारकांनी भाडं थकवलं होतं। वारंवार नोटीस देऊनही गाळेधारकांनी थकबाकीची रक्कम भरली नाही, तर काही गाळेधारकांनी आपले गाळे इतरांना परस्पर भाड्यानं दिल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर महापालिकेच्या परवाना आणि इस्टेट विभागानं 6 गाळे सील केले। महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचं भाडं थकीत ठेवणाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई केली जाणार आहे। गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गडिंग्लजच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली होती। या पथकातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नेसरी अडकू रस्त्यावरील बाजुर्डे गावाजवळ सापळा लावून गोवा बनावटीचं मद्य आणि वाहन असं 10.5 लाखांचं साहित्य जप्त केलंय। या प्रकरणी चालक अमोल सावंतवर गुन्हा नोंद झालाय। ही कारवाई निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक DM वायदंडे, RC केरीपाळे, SM पाटील, जवान भरत सावंत, संदीप चौगुले, महिला जवान स्वप्नाली बेडगे, वाहन चालक अविनाश परीट यांनी केली। कोल्हापुरातील उत्तरेश्वर शुक्रवारपेठ या परिसरातील नागरिकांच्या SIR फॉर्म संदर्भातील शंका दूर करून फॉर्म अचूक भरता यावेत यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं SIR प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं। रियाज बागवान यांच्या पुढाकारानं दिवसभर चाललेल्या या शिबिरात SIR फॉर्म अचूक कसा भरावा, त्यातील नोंदणी बिनचूक करावी, फोटो आणि इतर नोंदी संदर्भातील नागरिकांच्या शंका दूर करून नागरिकांचे फॉर्म भरून SIR नोंदणी करण्यात आली। यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या कुंभार मंडपाद्वारे गेल्या 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा जपली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी दिंडी निघाली आहे। कुंभार मंडप इथल्या ग्रंथांचं पूजन करून माजी नगरसेवक ईश्वर परमार, अजित ठाणेकर, संजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडी मार्गस्थ झाली। डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात माळा, खांद्यावर भगवा ध्वज आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा, माऊली, तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। तर अमित आणि कुटुंबियांच्या वतीनं दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहारचं वाटप झालं। या दिंडीमध्ये संजय कुंभार, शांताराम माजगावकर, मंथन पवार, रत्नाकर पाटील, प्रशांत भोसले, सुभाष कांबळे, अंकुश कुंभार, गुंडोपंत मोरे, सतीश वाचणकर यांच्यासह कुंभार समाजातील वारकरी सहभागी आहेत।